आम्ही मस्त अशा ठिकाणी चाललेलो आहोत, त्याच्यामुळे गाडीची टंकी फुल करून घेतली। आम्ही जिथे चाललो ना तिथलं वातावरण तर खरंच सुंदर आहे, पण जाताना सुद्धा तेवढं सुंदर वातावरणाचा अनुभव मिळाला। घरून निघताना फक्त चहा घेऊनच आम्ही निघालो होतो, त्यामुळे भूक पण खूप लागली होती, म्हणून मग एका ठिकाणी नाश्ता करायला थांबलो। मस्त अशी मिसळ पाव आणि कांदा भजी घेतली होती। गावाकडचे रोड एकदम म्हणजे छोटे असतात आणि त्यामध्ये वन वे म्हणजे जाणाऱ्या येणाऱ्या गाड्या दोन्ही एकाच रोडने असल्यामुळे खूप केअरफुली ड्रायव्हिंग करावी लागते। इथून जाताना मस्त नारळाची झाडी आणि सनसेट पण होता। व्ह्यू छान वाटला म्हणून इथे थोड्या वेळ गाडी थांबवली। आता फक्त 3 किलोमीटरच आमचं डेस्टिनेशन बाकी होतं। तिथून निघालो तर आम्हाला घाट लागला, म्हणजे आम्ही म्हटल्यानुसार आम्हाला घाट आणि गावाकडचे रोड दोन्ही पण लागले। त्यामुळे असं वाटलं बरंच झालं आपण केक सोबत आणलाय, नाहीतर जो प्लॅन होता अॅनिव्हर्सरीचा त्याच्यावरती पाणी फिरलं असतं। फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला येऊन पोहोचलो आणि साईबाबाची एकदम मोठी मूर्ती आहे। इथलं वातावरण खरंच खूप सुंदर आहे। घरून निघताना बाप्पाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं होतं, पण ते शक्य झालं नाही। पण इथे आल्यावर सिद्धिविनायक मंदिर दिसलं आणि दर्शनही मिळालं। म्हणतात ना, मनापासून जी इच्छा आणि भक्ती असेल ना तर ती कुठेतरी नक्की पूर्ण होते। आज माझ्यासोबत पण तसं झालं। हे ठिकाण एवढं सुंदर आहे ना, कुठलं ठिकाण आहे हे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे। तोपर्यंत व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। बाय।